आपण बघतोय भारत पाकिस्तान शस्त्रसंधी थेट द्विपक्षीय चर्चेतून ठरली, इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा नाही असं सांगण्यात येत आहे। दरम्यान भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या तात्काळ शस्त्रसंधीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे। अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार ही शस्त्रसंधी कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीशिवाय थेट भारत पाकिस्तान यांच्यातील चर्चेतून ठरली आहे। पाकिस्तानच्या डीजीएमओ म्हणजेच लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक यांनी दुपारी भारताशी संपर्क साधला आणि त्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये संवाद झालेला आहे। आणि या चर्चेअंती शस्त्रसंधीवर परस्पर सहमती झाली। सूत्रांनी स्पष्ट केलंय की सध्या तरी कोणत्याही इतर मुद्द्यावर किंवा तटस्थ स्थळी चर्चा होणार नाही आणि असा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही। क्षणाची अतिशय मोठी अपडेट आपण बघतोय। भारत पाकिस्तान शस्त्रसंधी थेट द्विपक्षीय चर्चेतून ठरली, इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा नाही। दरम्यान भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या तात्काळ शस्त्रसंधीबाबत महत्त्वाची माहिती समोर येते। अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार ही शस्त्रसंधी कोणत्याही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीशिवाय आणि थेट भारत पाकिस्तान यांच्यातील चर्चेतून ठरलेली आहे। तर पाकिस्तानच्या डीजीएमओ म्हणजेच लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक यांनी दुपारी भारताशी संपर्क साधला आणि त्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये संवाद झालाय आणि या चर्चेअंती शस्त्रसंधीवर परस्पर सहमती झाली आहे। सध्या तरी कोणत्याही इतर मुद्द्यांवर किंवा तटस्थ स्थळी चर्चा होणार नाही असा कोणताही निर्णय झालेला नाही। प्रशांत इला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांची माहिती आहे की भारत पाकिस्तान शस्त्रसंधी संदर्भात थेट ही जी चर्चा आहे ही द्विपक्षीय चर्चेतून ठरलेली आहे। इतर कुठल्याही मुद्द्यावरती चर्चा झाली नाही आहे। भारत आणि पाकिस्तान दरम्यान तात्काळ शस्त्रसंधीबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। अजूनही जी केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयातील जी सूत्रांची माहिती आहे, शस्त्रसंधी कोणत्याही तृतीय पक्षाच्या म्हणजे थर्ड पार्टी शिवाय मध्यस्थीशिवाय थेट भारत पाकिस्तान यांच्या चर्चेतून ठरलेली आहे। पाकिस्तानच्या डीजीएमओ म्हणजे लष्करी ऑपरेशन महासंचालक जे असतात त्यांच्या माध्यमातून दुपारी भारताशी संपर्क साधला गेला होता। त्यानंतर दोन्ही देशामध्ये देशाच्या सैन्याच्या प्रमुखांमध्ये संवाद झाला आणि त्या चर्चेत या दोघांमध्ये जी चर्चा झाली त्याच्या अंतिम चर्चा करताना शस्त्रसंधीवर परस्पर सहमती झालेली आहे। हे स्पष्ट करण्यात आले सध्या कोणत्याही इतर मुद्द्यावर किंवा तटस्थ स्थळासंदर्भात चर्चा झाली नाही, त्यामुळे कुठलाही निर्णय झालेला नाही आहे। या केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांची माहिती आहे। महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर बरोबर 6 वाजता केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाची पुन्हा आणि सोबतच जर बघितलं तर भारतीय लष्कराची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। 6 वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भात अधिकृत भूमिका पुढे येण्याची शक्यता आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेत